डोक्यावर गांधी टोपी, पांढरा कुर्ता, पायजामा, साधी चप्पल, माथी वारकरी टिळा असा पेहराव करून घरोघरी तो दूध द्यायचा. पण कुणाला माहिती होतं की हाच दूध देणारा व्यक्ती त्याच घराघरात मतदान घेऊन आमदार, मंत्री होईल. अख्ख्या नगरच्या राजकारणातील स्टार चेहरा म्हणून ओळखला जाईल. गावातील दूध गोळा करता करता या माणसाला समाजकार्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर ते एका मंडळाचे कार्यकर्ते झाले. त्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांना डायरेक्ट सरपंच केलं आणि आमदार आणि मंत्रीही. हे नाव म्हणजे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले. घरात कसलाच राजकीय वारसा नसताना त्यांनी विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातून 5 वेळा प्रतिनिधित्व केलं. नेमका कसा होता त्यांचा हा प्रवास, हे सगळं कसं शक्य झालं, हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. शिवाजी कर्डिले यांचा जन्म 4 डिसेंबर 1958 रोजी अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणपूर इथे एका शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांनी सुरुवातीला दूध गोळा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कर्डिले यांचा मूळ व्यवसाय हा दूध विक्रीचा होता. दूध विकण्यासाठी ते नगर शहरात यायचे. पण नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते. एक एक पायरी ते चढत गेले. यातून त्यांचा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क वाढला. या ओळखीमधूनच ते गावातील अडल्यांची छोटी मोठी कामं मार्गी लावू लागले. गावातील सामाजिक आणि मंडळ कार्यातून ते सक्रिय झाले आणि स्थानिक सरपंचाच्या पदापासून राजकीय जीवनात त्यांनी पाऊल ठेवलं. या दूधवाल्याकडून कामे मार्गी लागतात अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली. कोणतंही काम असलं की दूधवाल्याकडे म्हणजे शिवाजी कर्डिलेंकडे ग्रामस्थ धाव घेऊ लागले. यातूनच शिवाजी कर्डिले यांचा जनसंपर्क वाढला. यातूनच शिवाजी कर्डिले यांनी थेट आमदारकीपर्यंत मजल मारली. आपला दूधवाला म्हटल्यावर पंचक्रोशीतल्या लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवाजी कर्डिले यांना बळ दिलं. त्यावेळी नगर नेवासा विधानसभा मतदारसंघ होता. 1995 मध्ये अपक्ष म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना तिथे एक हाती विजय मिळाला.